स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण पौष्टिक आणि हेल्दी खूप साऱ्या भाज्या घालून मस्त अशी चमचमीत पावभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। आज आपण पावभाजी बनवणार आहोत, तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। इथे मी फ्लावरचे तुकडे कट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। 2 शिमला मिर्च बारीक कट करून घेतलेली आहे, गाजर घेतलेला आहे आणि बीट घेतलेला आहे। आपल्याला भरपूर असा मटार लागेल आणि हे बटाट्याची सालं काढून बटाटा देखील कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। सध्या आपण हे सर्व जिन्नस कुकरमध्ये घालून घेऊयात। हे सर्व कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे। हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या भेटतात, अशा वेळेस आपण पावभाजी किंवा आणखीन कोणते वेगवेगळे पदार्थ करून पाहायचे। आता मी हे सर्व कुकरमध्ये घालून घेते आणि आपण याच्या शिट्ट्या करून घेऊया। हे पहा, हे सर्व जिन्नस आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत। गाजर आणि बीट हे घातल्यामुळे आपली पावभाजी आणखीनच टेस्टी होणार आहे, पौष्टिक होणार आहे। मुलं बीट वगैरे खाण्याचा कंटाळा करतात, त्यावेळेस आपण असे वेगवेगळ्या भाज्यांमधून त्याचा वापर करून मुलांच्या पोटात कसं जाईल तेच पाहायचं। हे पहा, आता आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया। भाज्या आपल्या बुडतील इतपत आपल्याला यामध्ये असं पाणी घालून घ्यायचं आहे। हे मटारचे काही दाणे मी असेच वाफवायला वरती ठेवणार आहे, ते नंतर मी परत सांगते तुम्हाला। आता आपण हे कुकर झाकण लावून घेऊयात आणि याच्या साधारणतः 4 शिट्ट्या व्यवस्थितपणे करून घेऊयात। आता मी गॅस चालू करते आणि इथे आपल्या फास्ट गॅसवरती 4 शिट्ट्या साधारणतः करून घेऊया। आता आपल्या कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर आपला थंड होतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी पाहूयात। इथे मी कांदे घेतलेले 2 मोठे बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 मोठे टॅमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत। ही आलं लसूणची पेस्ट आहे, कोथिंबीर लागेल आपल्याला आणि मसाल्यांमध्ये लागेल जिरे, पावभाजी मसाला, लाल तिखट लागेल, थोडी धना पावडर लागेल, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, फोडणीसाठी तेल आणि थोडंसं हिंग लागणार आहे। हे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। आपण त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। साधारणतः 2 ते 2.5 पळ्या मी तेल घालणार आहे। आता आपलं तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण हे जिरे घालून घ्यायचे आहेत। जिरे 2 छोटे चमचे घातलेले आहेत। थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे। जिरे आपले चांगले फुलले की त्यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपण छान असा परतून घेऊया। 1 ते 2 मिनिट आपण कांदा तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा आपला थोडासा लालसर झालेला आहे। आपण त्यामध्ये ही आलं लसूण पेस्ट आहे ती घालून घ्यायची आहे आणि ती देखील यामध्ये लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत 1 मिनिटभर आपण छान असं परतून घेऊया। खूप टेस्टी लागते बघा ही पावभाजी। सगळ्या भाज्या उपलब्ध असल्या की मस्त अशी आपण पावभाजी करून खायची। आता आपण हे बारीक चिरलेले टोमॅटो देखील यामध्ये घालून घेऊया आणि ते पण छान असे मिक्स करूया। आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला टोमॅटो आणि कांदा छान असा परतला जाईल। आता व्यवस्थित आपण 3 ते 4 मिनिटं मीडियम गॅसवरती आपण टोमॅटो चांगला आपला परतून होईपर्यंत घेऊया। हे पहा, आता आपला टोमॅटो छान असा परतून झालेला आहे। आपण यामध्ये पुढचे मसाले घालून घेऊया। एक छोटा चमचा हळद घालूया, धणे पावडर 1 ते 1.5 चमचा, लाल तिखट हे मी 1 मोठा चमचा भरून घेतलेला आहे ते घालून घेते। पावभाजीचा मसाला तो पण 2 चमचे घेतलेला आहे, तो आता साधारणतः 1 ते 1.5 चमचा घालून घेते आणि हा नंतर वरून घालूया। आता हे व्यवस्थित सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला 1 मिनिटभर छान असं मसाले आपले परतून घ्यायचे आहेत।
आपले मसाले करपू नयेत म्हणून त्यामध्ये अगदी थोडंसं मी पाणी घालून घेणार आहे आणि हे छान असे आपण मस्त असं परतून घेऊयात. आपण हे परतून होत आहे तोपर्यंत इथे मी कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि हे पहा आता आपल्या भाज्या छान अशा शिजून तयार झालेल्या आहेत. पाहू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित पटकन आता या मॅश होते. माझ्याकडे मॅशर आहे त्याने मी मॅश करून घेते. आता हे कुकरमधील मी पाणी होतं ते काढून घेतलेलं आहे. हे पाणी आपण आता भाजी करताना वापरणार आहोत. हे असे या पद्धतीने तुम्ही मॅश करून घ्या. तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर फुलपात्राच्या किंवा तांब्याच्या साहाय्याने देखील तुम्ही करू शकता किंवा रवी असेल तर रवीने देखील करू शकता. हे व्यवस्थित असे मॅश होते. काही जण मिक्सरमध्ये पण बारीक करून घेतात, पण माझ्याकडे मी मिक्सरमध्ये न करता या पद्धतीने हे बारीक करून घेते कारण हे अगदी सहजपणे बारीक होतं आहे. हे व्यवस्थित आपण बारीक करून घेऊया. ते देखील मी यामध्ये घालून घेते. बाकीच्या भाज्या बारीक करून झाल्यात पण वाटाणे थोडेसे असे ठेवायचे होते त्यामुळे मी जास्त हे केलेलं नाही आहे. मी आता कुकर गॅसवरती ठेवलेला आहे. आपण त्यामध्ये हे पाणी घालून घ्यायचं आहे. हे भाज्यांमधलंच पाणी आहे. कुकर उघडल्यानंतर त्यामध्ये होतं हे पाणी शिल्लक. आता तुम्हाला कितपत घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. कढई छोटी होती जरा त्यामुळे मी डायरेक्ट कुकरमध्येच शिजवून घेणार आहे. आता हे आपलं सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपण आता त्यामध्ये जे परतून घेतलेला मसाला आहे तो घालून घेऊया. हा मसाला आपण यामध्ये घालून द्यायचा आहे. कढईमध्ये पुरणार नाही त्यामुळे मी कुकरमध्ये डायरेक्ट घातलेला आहे मसाला. हे पहा मी सर्व मसाला यामध्ये घालून घेतलेला आहे. पाहू शकताय तुम्ही. आपण थोडीशी कोथिंबीर पण घालून घेऊयात यामध्ये आणि आपली पावभाजी छान अशी शिजू देऊयात. वास तर खूप छान सुटला आहे घरभर. आता आपली पावभाजी तयारच होईल. आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. अगोदर मीठ थोडं टाकलेलं होतं. आता आपण पूर्ण भाजी केलेली आहे तर त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं आहे. तिखट मीठ मसाला आहे तुमची भाजी कितपत आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये घालून घ्या. आता हे 5 मिनिट आपण छान अशी उकळू देऊयात. हे पहा आपली पावभाजी छान अशी उकळलेली आहे. आता आपण त्यामध्ये हे बटर आहे अमूलचं ते मी घालून घेणार आहे. तुम्हाला कितपत हवा आहे त्यानुसार तुम्ही घालून घ्या. आता आपण बटर घातलेलं आहे. अजून 1 ते 2 मिनिट आपण छान अशी आपली पावभाजी होऊ देऊया. तर हे पहा आता आपली पावभाजी बनवून अशी तयार झालेली आहे. रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच रेसिपीला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.